महिलांच्या स्वावलंबनासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवणाऱ्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं रोजगारपूरक प्रशिक्षण शिबिरं घेण्यात येत आहेत। सणासुदीच्या काळात घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची निर्मिती कशी करावी, विशेषतः पाईप क्लीनरपासून डेकोरेशन फुलं कशी बनवावीत, याबाबत संस्थेच्या वतीनं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। ताराराणी चौकातील भागीरथीच्या कार्यालयात झालेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला। भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं रोजगारपूरक प्रशिक्षण दिलं जातं। सध्या सुरू असलेला श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीनं विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। भागीरथी महिला संस्थेच्या ताराराणी चौकातील कार्यालयात झालेल्या शिबिराला बचत गटातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली। गृह सजावट किंवा श्री गणेशाची मखर सजवताना लागणारी शोभेची फुलं कशी बनवावीत, त्यांची रंगसंगती, आकार आणि डिझाईन कसं असावं, याबाबत संस्थेच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं। प्रशिक्षिका शीतल पावसकर आणि जान्हवी चोडणकर यांनी या फुलांच्या निर्मितीचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिलं। पाईप क्लीनर डेकोरेशन फुलं म्हणजे रंगीत, मऊ आणि वाकवता येणाऱ्या पाईप क्लीनर नावाच्या क्राफ्ट मटेरियलपासून बनवलेली सजावटीची फुलं आहेत। फोटो फ्रेम किंवा शोपीस बनवण्यासाठी, बुके बनवण्यासाठी, मंडप आणि स्टेज सजावटीसाठी, गणेशोत्सवात सजावटीसाठी या फुलांचा उपयोग होतो। या प्रशिक्षणातून महिलांना कौशल्य प्राप्त करण्याबरोबरच घर बसल्या रोजगार आणि उत्पन्नाची संधी मिळू शकते, असं सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी सांगितलं। तर भागीरथी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विविध अर्थसहाय्यक विषयक योजनांची माहिती धनश्री पाटील यांनी दिली। या शिबिराला चंद्रकला सिद्धनेरले यांचा सखी महिला बचत गट, तनुजा पाटील यांचा आदिशक्ती महिला बचत गट, सुषमा काडगीळ यांचा नारायणी बचत गट यांच्यासह शरयू भोसले, सुप्रिया चौगले याचबरोबर विविध बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या।